संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। चिमठाणे ते पिंपरी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाबाबत वारंवार तक्रार, कारवाई मात्र शून्य। संबंधितांवर गुन्हे दाखल करा। 10 दिवसात काम न झाल्यास टायर जाळो आंदोलन करणार महेंद्र पाटील। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे ते पिंपरी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाबाबत व संबंधित अधिकारी ठेकेदार यांनी आपल्या पत्राची दखल न घेतल्याबाबत तक्रार चिमठाणे येथील महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी केली असून पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांना देखील प्रत्यक्ष भेटून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना सदरील कामावर लक्ष घालावे असे आदेशित असताना केवळ संबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष केले जात असून येत्या 8 दिवसात काम न झाल्यास चिमठाणे इथं टायर जाळो आंदोलन करण्याचा इशारा महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे कळवला आहे। अशी आहे मागणी। चिमठाणे ते पिंपरी हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय। सदर रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत आपण संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना लेखी पत्र देऊन योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते, मात्र आपल्या पत्राची कोणती गंभीर दखल घेण्यात आलेली नाही। तसेच गेल्या 6 महिन्यात रस्त्याच्या काम कुठल्या प्रकारे झालेलं नाही। रस्त्याच्या कामात वापरले जाणारे खडी सिमेंट हे चांगल्या क्वालिटीचे नाही व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झीन उडत असून चिमठाणे गावातील नागरिकांना यामुळे अनेक विकार जडण्याची शक्यता असून त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सदर रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी ठेकेदारवर तात्काळ कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच रस्त्याचे काम दुसऱ्या ठेकेदाराला देऊन चांगल्या पद्धतीने करण्याची मागणी चिमठाणे गावातील नागरिकांनी केली असून तसे न झाल्यास चिमठाणे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून जन आंदोलन करण्यात आले असून अनेक वेळा प्रशासनाला पत्र देऊन कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील। तसेच बांधकाम विभाग हे ठेकेदाराला पाठीशी घालून सर्वसामान्य नागरिकांना एक प्रकारे मानसिक त्रास देण्याचं काम करत असून चिमठाणे गावातील नागरिकांनी आंदोलन करू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे पत्र देऊन मुस्कटदाबी करण्याचं काम बांधकाम विभाग व ठेकेदार करताना दिसत असून या रस्त्याच्या रुंदी लांबी अतिशय चुकीच्या पद्धतीने घेतली असून कुठल्याही प्रकारचे मोजमाप न करता रस्ता बनवला असल्याची देखील बाब उघडपणे दिसत आहे। म्हणून लवकरात लवकर हे काम मार्गी लावा, अन्यथा आंदोलन करण्यात येणार आहे। सदर रस्त्यावरील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून अल्पावधीतच रस्त्यावर खड्डे पडले, त्यामुळे वाहनधारक, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी आपल्या आदेशाचं पालन न करता निष्काळजीपणा केलाय। तसेच मी माहितीच्या अधिकारद्वारे होबार्ड युनिटी योजना अंतर्गत या निकृष्ट रस्त्याच्या कामाची माहिती मागवली असून अधिकारी अद्याप मला कुठलीच माहिती दिली नसून खरोखर संबंधित व ठेकेदार यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय हे दिसून येत आहे। तरी यांनी मला लवकरात लवकर माहिती देण्यात यावी, तरी सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। तसेच चिमठाणे ते पिंपरी रस्त्याचे दर्जेदार कायमस्वरूपी डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा। जर हे काम येत्या 10 दिवसात न झाल्यास चिमठाणे येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने टायर जाळो आंदोलन मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार। या प्रकरणात काही अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील असं महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळवलंय। मुख्य संपादक यादवराव सावंत। रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे जेणेकरून लोकांना धुरीमुळे त्रास होत आहे। अक्षरशः त्यांच्या तोंडात किंवा नाकात हा धुराचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि मध्ये रस्त्यामध्ये एवढी मोठी तारी पडली की ॲक्सिडेंट हा होण्याची खूप मोठी संभावना आहे। जेणेकरून मागच्या महिन्यामध्ये 2 ॲक्सिडेंट झाले, कोणाचे पाय मोडले, कोणाचे हात मोडला, याला जबाबदार कोण राहणार? ठेकेदार व सिव्हिल इंजिनियर यांना संपर्क करून ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत। म्हणून आमची मागणी एकच आहे की हा रस्ता डांबरीकरण व्हायला पाहिजे। याची DLPT अजून आहे तरी त्या लोकांना दुर्लक्ष करतायत। म्हणून आपल्याला विनंती करतो मी की याच्याकडे मंत्री महोदयांनी लक्ष देऊन या गोष्टीचा पाठपुरावा करायला पाहिजे हीच विनंती करतो। धन्यवाद।